संविधान दिनानिमित्त ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या संविधान गौरव रॅलीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्षांवरती तीव्र निशाणा साधला आहे। निवडणूक प्रक्रिया, मतदार यादीतील गडबडी आणि संविधानिक मूल्यांच्या ऱ्हासाबाबत दोन्ही वक्त्यांनी कठोर भाष्य करत देशात बहुमताच्या आधारावरती दडपशाही सुरू असल्याचं सांगितलंय। संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू असून नागरिकांनीच आता जागरूक राहण्याची गरज आहे असं त्यांनी म्हटलंय। संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ठाण्यामध्ये संविधान गौरव रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड तसेच वकील असीम सरोदे यांच्यासह शेकडो ठाणेकर सहभागी झाले होते। यावेळी नागरिकांना संबोधन करताना दोघांनीही सरकारवर जोरदार टीका केली आहे। आमदार आव्हाड यांनी आपल्या भाषणामध्ये निवडणूक आयोगावरती आणि महापालिकेच्या मतदार याद्यांवरती थेट आरोप केलाय। निवडणूक आयोग बाहुल्यासारखे वागत आहेत। मतदार याद्यांमध्ये एकाच्या नावाची सही दुसऱ्या वॉर्डात तर तिसऱ्या ठिकाणी वेगळी यादी, हा प्रकार वोट चोरीशिवाय दुसरं काय असा टोला त्यांनी लगावलाय। ठाण्यातील अनेक नगरसेवकांची आणि कार्यकर्त्यांची नावं याद्यातून गायब करण्याची पद्धत ही लोकशाहीवरील आघात असल्याचं त्यांनी नमूद केलंय। हर शख्स अपने हाथ में जो मोबाइल है उसका टॉर्च ऑन करके इस संविधान को सराहनीय लिख सकते हैं और जिंदाबाद कह सकते हैं। आवाज साहब, हम आखिरी सांस तक आपका शुक्रगुजार करते हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र। संविधानाला धोका आहे हा 100% सत्य आहे। ज्या प्रकाराने इथले इन्स्टिट्यूशन्स वीक केले जातात, इथल्या संस्थेची हानी केली जाते, हे लक्षात आल्यानंतर जसं निवडणूक आयोगाला संविधानामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, ते निवडणूक आयोग ह्यालाच कुठेतरी विकलांग करण्याचा प्रयत्न झाला। सगळ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, सगळ्या ज्या एजन्सीज आहेत, त्याचा वापर सत्ताधारी संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन करतात, म्हणजेच संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न। ज्या पद्धतीने वोट चोरी झाली आहे, ज्या पद्धतीने SIR लागू झाली आहे, ठाण्यामध्ये कोण कोणाची सही मारतंय कळत नाही, पण मतं मात्र गहाळ होत आहे। इथे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर सांगतात की तुमचा फॉर्म तर तुम्ही सही करून दिलाय। अरे तो म्हणतो माझ्या घरीच आले नाही कुणी सही घ्यायला, किंवा मी सही केलेलं नाही, माझी घर तपासणी झाली नाही, मतं काढून टाकली। याला काय म्हणायचं? आणि असे अनेक उदाहरणं मी देतो। आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांच्या जे संविधानप्रेमी आहेत त्यांच्या हे फिट बसलं आहे की तुम्ही संविधानालाच हात घालता। यांची सनद रद्द केली होती असीम सरोदेंची, काय कारण होतं सनद रद्द करायची? यांनी काय गुन्हा केला होता? कधला संविधानाविरुद्ध भूमिका घेतली होती? एका वकिलाची सनद रद्द करणं हे किती मोठं आहे। त्यामुळे संविधानाच्या मूळ गाभ्याला त्यांना हात घालायचा आहे, इथला द्वेष पसरवायचा आहे, इथे सूड घ्यायचा आहे। आणि ह्यांना शेवटी इथली जी व्यवस्था आहे जी धर्म आधारित आहे, इथला जो सर्व धर्मनिरपेक्ष भारत आहे तो बाजूला काढून यांना ह्यांच्या मताचा भारत निर्माण असं आहे की त्यांना काय म्हणायचं ते म्हणतच आले। त्यांना हा जाती धर्मामध्ये, भाषेमध्ये सगळीकडे द्वेष पसरून मतं कशी घेता येतील, मतं कशी लुटता येतील ते विचार करत। असं म्हणत नाहीत की संविधान पण त्यांनीच लागू केलं, कारण का भारताला स्वातंत्र्य 2014 साली मिळालं। 1947 साली गांधी नेहरूंनी दिलेले स्वातंत्र्य नव्हतंच। पक्षफुटीनंतर निवडणूक आयोग ज्या पद्धतीने वागला, किंवा सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निवडीची प्रक्रिया कशी असावी, निवडणूक आयोगाचा अध्यक्ष कोण असावा, तो नियुक्त करताना सरन्यायाधीश त्या समितीत असावे असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असताना लोकसभेमध्ये तो निर्णय तो सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना ते कमिटीतनं बाहेर काढलं आणि त्याच्यात अजून एक मंत्री घ्यायला लावला। म्हणजे सत्ताधारी पक्षाची वर्चस्मा राहील त्या समितीत आणि त्यातनं येणारा आयुक्त हा आपला ऐकणारा असेल असा त्यांचा प्रयत्न होता। त्याच्यातनं राजीव यांची नियुक्ती झाली आणि महाराष्ट्रातल्या पक्षफुटीनंतर राजीव यांची भूमिका संशयास्पदच होती। 10th शेड्यूल हा पक्षांतरबंदी कायदा हे काम मजबूत असताना पक्षफुटीला मान्यता मिळतेच। आता अपेक्षा भंगाचं दुःख हे अख्ख्या भारताला आहे, त्याच्यावरती बोलण्यात काय परिवर्तन या शब्दाची व्याख्या नक्की झाली पाहिजे। वाटेल तेव्हा वाटेल त्याप्रमाणे त्या शब्दाचा अर्थ लावायचा आणि सनद रद्द करायची। काही चूक केली असली तर माझी सनद जरूर रद्द केली पाहिजे, काही हरकत नाही। परंतु राज्यपालाला मी फालतू म्हटलं असेल किंवा राज्यपाल जेव्हा कार्यरत होता आणि त्यांनी ॲक्च्युअली फालतूगिरी केलेली असेल तर
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत वाईट ते बोललेले आहेत. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेबद्दल वाईट विधानं त्यांनी केली. आपण त्यांना काहीच म्हणायचं नाही, कारण ते संविधानिक पदावर आहे. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने संविधानिक पदाचा जर मान सन्मान ठेवला नाही तर त्यांच्या कामाचं विश्लेषण करण्याचा हक्क प्रत्येक भारतीय नागरिकाला. आणि मी वकील म्हणून जिथे जात नाही आणि माझं मत व्यक्त करतो. मी 24 तास 48 तास तर वकील नाही आहे. मी जर ती पॅन्ट घालून कोणत्या ठिकाणी उपस्थित राहत नाही तर मी वकिली व्यवसायाच्या व्यतिरिक्त काहीतरी माझं मत आहे नागरिक म्हणून ते मांडण्याचा मला हक्क आहे. त्यामुळे माझ्यावर झालेली कारवाई चुकीची आहे, असंविधानिक आहे. त्यांना असतील त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही, त्याचा शोध घ्यावा लागेल. परंतु ज्या पद्धतीनं महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलच्या काही सदस्यांनी निर्णय घेतला तो अनेक सदस्यांनाच आवडला नाही. म्हणजे 25 पैकी 18 सदस्यांचे मला फोन आले की काही जणांनी दिलेला निर्णय आम्हाला पसंत आला नाही, ते वाईट झालेला आहे. आता जरा ती सुधारण्याची संधी आपण करू. खरं तर मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालय काय निर्णय की त्यांच्या अधिकाराचा भाग आहे. परंतु सध्या 2 प्रकारचे वकील आहेत की ते मोदी आणि शहांना पटणारं बोलणार आणि संविधानाला पटणारं बोलणार. त्याच्यामध्ये मोदी आणि शहांना पटणारं जे बोलतात त्यांची फार जोरात सध्या सुरू आहे आणि त्या लोकांची चलती ही न्यायव्यवस्थेत सुरू आहे. त्यामुळे आपण त्याच्याबद्दल काही